खरंच काकू किती छान कृष्णाजी आहेत आणि मस्त छान डेकोरेशन पण आहे. हा, हे विशालनं सोनू दोघा भावांनीच केलं. आणि मूर्ती आणायला तुझे काकाजी गेले होते, रमेश भाऊ सोबत गेले होते दोघे जण. हो ना, मस्त छान आहे. बघा शांतताई, माधुरी आली आहे तेव्हाची कोणाच्या घरी नाही गेली. कोणाच्या घरी का अशी बाहेर रोडवर पण नाही निघाली. आणि आज सकाळपासून लावलं माझ्या मागे, मम्मी शांता काकूच्या इथे जाऊन ना कृष्णाजी बघायला जाऊन ना मम्मी लावून दिलं माझ्या मागे. तर मी म्हटली ठीक आहे जाऊन. मी म्हटले पटकन आंघोळ बिंगोळ कर. आणि मी आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केला. आता स्वयंपाक व्हायचा आहे, मग म्हटलं नंतर आल्यावर करीन स्वयंपाक. नाही नाही, चांगला झाला आल्या तर. मी म्हणत होती माधुरीला येशील बाई म्हणून, पण म्हटलं येते की नाही बापा म्हणून काही बोलली नाही. तिची इच्छा झाली ना यायची. नाही तर किती म्हटलं असतं ना तुम्ही येशील बाई माधुरी, मी म्हटली असते चल ना बाई शांतताईच्या इथला देव पाहायला जाऊन. नाही ऐकली असती. तिची स्वतःची इच्छा झाली तर लावलं माझ्या मागे. चांगला आहे ना, चांगला आहे. आता झाल्या दिवसावर कृष्णाजीचे दर्शन करणे चांगला आहे. हात जोड बाई माधुरी, चांगली माझे म्हणा सुखरूपपणे डिलेव्हरी झाल्या पाहिजे देवा म्हणा. तुम्ही चाहत म्हणा करता धरता तुमच्यावर मी सगळं सोपवून दिली म्हणा. हो शांतताई, तेच आहेत, देवच आहेत करणारे. आपण काय, आपण निमित्त मात्र आहोत. येईनच म्हणत होती मी आज नारळ वगैरे चढवायसाठी, पण दुपारी आली असते. आता माधुरीची इच्छा झाली तर म्हटलं चल नारळ चढवायचा आहे. यांना सांगितली होती शेप आणाल म्हणून. म्हणलं देवाजवळ चढवायलाही पाहिजेत शेप, आणून घ्याल म्हटली होती तर आणला होता. हो, रात्री कुंता वगैरे पण चढवला नारळ. काहून कुंताच्या इथे तर राहते ना देव. नाही या वर्षीपासून नाही आहे. 10 वर्ष काहीतरी ते ठेवणार होते, तर मागच्या वर्षीच कंप्लीट झाले खरं 10 वर्ष. तर या वर्षी नव्हता त्यांच्याकडे, तर मी म्हटली या म्हटली आमच्या इथं. तर आले होते मग ती जण. रात्री इकडेच होती कुंता, आता सकाळी गेली. येतो म्हणे मग कामं बिमं करून 11-12 वाजेपर्यंत. रात्री भजन वगैरे असले असतील शांतताई, नाही आवाज येत होता. हो होते ना, मस्त 12 वाजेपर्यंत भजन वगैरे होते. मग त्याच्यानंतर 12 वाजे अंगणामध्ये नारळ फोडावं लागते ना, जन्म होते 12 वाजे. तर श्रीकृष्णाजीच्या 12 वाजे जन्म होते, तर बाहेर अंगणामध्ये नारळ फोडावं लागते. तर नारळ वगैरे फोडला. मग त्याच्यानंतर कुठं जेवण बिवण केलं आम्ही. तेव्हापर्यंत उपवासच होता. हो, 12 वाजेच्या नंतरच जेवण करू म्हटलं. पोराबारा जेवण केलं आणि मी न कुंता दोघी जणी नाही केलं आम्ही जेवण. आणि शांताराम भाऊ वगैरे ते जेवले. ते दिवसभर तर मोठ्या मुश्किलनं राहिले उपाशी. ते कुठं थांबतील 12 वाजेपर्यंत. कोण आले होते तर मग भजन म्हणायसाठी? कोणी नाही, आम्ही घरचे कुंता होती, मी आणि गुड्डीचे बाबा होते, आणि हे आमचे इथले होते, आणि सोनू विशाल. आम्हीच म्हटलं एक भजन. नाही डपरी वगैरेचा आवाज येत होता की नाही. कुंताच्या इथं आहे तरी डपरी वगैरे आहे ना. आता रमेश भाऊंना मोठा शौक आहे ना डपरीचा वगैरे, भजन वगैरे म्हणतात तरी ते. आता तुला बोलवलं असतं तर माधुरी होती, म्हणला काही येणार नाही बोलवीन तरी. पण आज आता सायंकाळी याल जेवण करायला सगळेजण. विसर्जन आहे आज. आज करता का कान्होबा विसर्जन? हो आजच करतो ना कान्होबा विसर्जन. नाही शांतताई, आता आम्ही वगैरे येत नाही. आता पाया पडायसाठी म्हणून आलो देवाचे. हे येतील जेवणासाठी मग सायंकाळी. माधुरीचे बाबा येतील आणि मयूर येईल, दोघेही बापलेक येतील. बघ बाबा, आता जास्त फोर्सही नाही करू शकत. माधुरी आहे तर नाश्ता वगैरे देते म्हटली तर नाही केल्या. नुसता चहाच पेल्या. नाही ना शांतताई, आता नाश्ता वगैरे करूनच आलो होतो आम्ही. चला ठीक आहे शांतताई, करा आता तुम्ही आपले कामं, आम्ही जातो आता. मस्त देवाचे दर्शन वगैरे झाले. इंदू 2 दिवस ना मस्त असं वाटते, घर एकदम रमिक वाटते. आणि मग विसर्जन झाल्यानंतर ना असं सुना वाटते, काही सांगू नको. हो, म्हणतात ना कन्हैयाला 1.5 दिवसाचा पाहुणा म्हणून. हो, आपल्या आईजवळच जास्त वेळ नाही थांबले तर आमच्या जवळ थांबणार आहेत का? हो ना शांतताई, श्रीकृष्णजीचा जन्म मथुरेमध्ये झाला, ते पण कारागृहामध्ये. आणि मग लगेच त्यांचे वडील वासुदेव यांनी त्यांना गोकुलमध्ये नेऊन ठेवले. हो, ते भगवंताचीच लीला होती ना, तेवढी यमुना नदी पार करून कृष्णाजीला गोकुलमध्ये वासुदेवजीने नेले. भगवंताचीच लीला होती नाही. माधुरी तिथं चंद्रपूरला नाही राहत का कन्हैया? आमच्या इथं का काकू? हो, तुमच्या इथं? नाही काकू, कन्हैया वगैरे राहत नाही घरी. पण आमच्या इथल्या आई उपवास वगैरे पकडतात, आणि लड्डू गोपालची आहे मूर्ती आमच्या इथं, त्याची पूजा वगैरे करतात. आणि रात्री 12 वाजे मग वाढदिवस साजरा करतात श्रीकृष्णजीचा. हो का, चांगलं आहे ना मस्त. हो, घरीच पूजा करतात, कोणाच्या इथं नेत वगैरे नाही पूजा करायला. आपल्या खेड्यांसारखे शहरामध्ये कुठं देव नाही ठेवत जास्त, आणि ठेवला तरी मजा नाही येत. असंच घरच्या घरी करून घेतात. इथं छान मस्त सगळ्यांचे घरचे देव सोबत निघतात, सोबत मस्त एका ठिकाणी ठेवून मग पूजापाठ करतात, मग विसर्जन करतात. छान वाटते इथं. हो, मस्त दिंडी भजनांनी काढतात देव सगळे आपापल्या घरचे. तिथं तसं नाही आहे काकू. सायंकाळी मग विसर्जनाच्या वेळेवर आपापल्या घरचे एक नेतात देव आणि विसर्जन करून येतात. काही वाटत नाही असं की विसर्जन आहे की काही म्हणून. आणि इथं कसं आता 4 वाजले की मस्त भजनेवाले येतात,
आणि प्रत्येकांच्या इथले देव काढतात. मस्त अंगणात सारव सुरव करून तिथं पूजा पाठ करतात आणि मग विसर्जनासाठी नेतात एकत्र सगळे. छान मजा येते. तिथं तसं नाही आहे. एक एक जण जातात आणि विसर्जन करून येऊन जातात. माहीतही नाही होत देव विसर्जन करायला गेले म्हणून. मग ते प्रसाद वगैरे आणून देतात तेव्हा माहित होते. हो का? चल बाई माधुरी, की बसायचं आहे? नाही ना मम्मी, चल जाऊ आता. चला ठीक आहे शांताताई, मग येतो आम्ही. हो ठीक आहे ठीक आहे. पाठवशील मग सायंकाळी सरपंच भाऊला ना मयूरला? हो सांगेन ना. तसे बोलवायला येतील म्हणा. हो ठीक आहे ना. मग प्रसाद वगैरे पाठवीन मी. हो हो ठीक आहे. घटामध्ये तर तेल कमी आहे, तेल टाकावं लागेल. कुठं ठेवला बाबा पूजेचं तेल आहे पोराईनं? भाजी तिखट झाली म्हणत होते का भाऊ तुमच्या इथले? तसेच आहे ते, त्यांना तिखटच लागते. ऐकत नाही काही नाही. मार रोजचा खर्रा खातात. मग तिखट लागेल नाही तर का भाजी? माझ्या मागे बोंबलतात तिखटच बनवते तिखटच बनवते म्हणून. नाही सुसू करत होते की नाही म्हणून म्हणते तिखट लागली का बापा? कुठं तिखट आहे वहिनी भाजी? अशी नाही तर कशी पाहिजे? नाही वरण बनवायला पाहिजेत होता. आता अजून वरण बनवाच लागेल ना सायंकाळच्या स्वयंपाकाला. मम्मी काय झालं पांडू? मम्मी चिकू दादा कुठं आहे? असेल ना तिकडे. आताच तर जेवण केलं ना तुम्ही? नाही आहे ना मम्मी चिकू दादा. मामीजी चिकू दादा कुठं आहे? माहित नाही पांडू मला. हाही पोरगा ना जागेवर राहत नाही. आला आहे देवाचा. इकडे जाईल तिकडे जाईल पण घरी त्याचे पाय नाही जमत. आता गेला तर गेला. पांडूला की सोबत घेऊन गेला नसता का? मयूरही आला आहे. गेला असेल मयूरकडे वगैरे. वहिनी मयूर आला आहे का? हो राखीला आला आहे ना मयूर. वहिनी माधुरीचे दिवस तर झाले असतील नाही? हो आता आली आहे तर 8-10 दिवस तर झाले. सरपंच ताई सांगत होते 20 तारीख आहे दिले म्हणून डिलिव्हरीची. पण डॉक्टर लोक तारीख देतात ना, त्याच तारखेला होईल याची काही गॅरंटी नाही राहत. नाही गॅरंटी तर नाही राहत म्हणा. 1-2 दिवस आधी किंवा 1-2 दिवस नंतरही होऊ शकते डिलिव्हरी. आला चिकू दादा. हो रे चिकू, कुठे जाते तू? आला का? तुझे पाय जागेवर राहत नाही काय? कुठं गेलो होतो तुम्ही? घरीच राहा ना. घरीच आहे. तो पांडू किती वेळचा चिकू दादा करून राहिला. फोन आला होता तर बोलत होतो तिकडे बाहेर. चिकू तू कुठेही जाते तर त्याला घेऊन जात जा बाबा. असा दिमाग खाते आमचा येऊन. चिकू दादा कुठं गेला चिकू दादा कुठं गेला म्हणून. त्याला सोबत घेऊन जात जा. हो आत्या हो. मी काय म्हणते चिकू, कुठं जाऊ नको तू. आज आता देव विसर्जन आहे. खूप काही काम आहेत. इकडे तिकडे जाऊ नको. नाही जात नाही म्हणते ना, गायब होते. सांगतही नाही. कोणतं काम आहे आई सांग? ते प्रसादी वगैरेच्या पाहिजे. प्रसाद वगैरे रेडी करून ठेवतो. आम्ही आता इकडे स्वयंपाकाचा बघतो. काय आतापासून प्रसाद रेडी करून ठेवू का? आता देव काढायला राहिलाच किती वेळ. आयता सगळा करून ठेव. मग देव काढला की मग थांबत नाही. काढा करतात लवकर. आम्ही पटकन आता नैवेद्याचा करतो. आता नाही तर वेळ होते देव काढायचे. करतो ना, वेळ आहे आता. अर्धा तासाच्या नंतर मग करतो मी. आता मग एक काम कर, जा बरं गंगू मावशीला बोलवून आणशील. राहू द्या ना वहिनी, कशाला बोलवायला पाठवता? कालच आल्या होत्या ना तुम्ही सांगायसाठी. मग यायला पाहिजे ना. नाही कावेरी ताई, जाऊ द्या चिकूला. मामीजी मी जातो आजीला बोलवायला. मामीजी चिकू दादा सोबत जातो मी. आमचं बोलवून आजीला. हो जा. चल चिकू दादा. हो चल. अरे चिकू, तिथे गटामध्ये तेल आहे का? आता बघून घे एकदा. नसेल तर तेल टाकून दे बेटा. आई थोडस चाय टाकू का तेल? हो टाकून दे. लक्ष्मीला म्हटली होती बाबा देव पाहायला याल म्हणून ना. काकूला पण सांगितली होती याल काकू म्हणून. नाही आल्या. सांगितले होते का तुम्ही? काल मी इकडे आली ना तर काकू होते बाहेरच उभ्या. आवाज दिला मग कुठं चालले म्हणून. तर मी म्हणले भाऊच्या इथे चालले, देव राहते तर याल म्हटले देव पाहायसाठी. तर हो म्हणत होत्या. आल्या नाही बाबा. हो म्हणला तर येतील. आता काय माहिती येतात की नाही येत तर. आई काऊन चिकू? आई ते नारायण दादाच्या इथल्या वहिनी आल्या आणि दुकानवाली काकू पण आल्या. मंजुळा काकू का? हो आणि गंगू आजी पण आल्या. बसा म्हण. पाया लागून राहिले ना देवाचे. हो का? अरे चिकू बसा म्हणशील. हो आई. ललिता जेवण व्हायचंच आहे का आतापर्यंत? हो काकू आताच बसला जेवण करायला. आता हे मरदमानांचे जेवण वगैरे झाले. आम्ही आता होतो. आता म्हटलं जेवण करून टाकू. भांडे कुंडे घासघूस केला. सकाळी नाश्ताही केला होता ना तर काही भूक वगैरे नव्हती. आज आहे का मग देव विसर्जन? हो काकू आजच आहे ना. बसा ना काकू, समोर सोप्यावर बसा. येतो मी. नाही हो, जेवण करा आरामात तुम्ही. झाले पाया पडून वगैरे झाल्या. आता आम्ही जातो. बाबा काकू, आता पहिल्यांदा लक्ष्मी आमच्या इथं आली. याच्या आधी किती वेळा बोलवली लक्ष्मीला, तुम्ही घेऊन नाही आले. आली होती ना एक वेळ. तर तू कुठं होती? तू नव्हती घरी. हो ते काही असो, मी नव्हती घरी. पण आता पहिल्यांदा आली आहे लक्ष्मी आमच्या इथं. कावेरी ताई, हा माहेर आहे तुमचा नाही? हो बाबा, गावच्याच माहेर आहे माझा. चांगला आहे ना, छान आहे मस्त. हो बाबा, कसा बसा आहे आमच्या घर? नाही वहिनी, छान आहे ना घर. काकू थांबावं लागेल तुम्हाला. चहा वगैरे प्या, नाश्ता वगैरे करा.
प्रसाद वगैरे घ्या, मग नंतर जा वाटल्यास. अहो बाबा किती वेळ होईल, आणि आता जेवण केलं आणि आला आम्ही. कोणत्या पोटात करू नाश्ता सांग. ते माहित नाही काकू, जसं कावेरी ताईच्या भावाचा घर आहे हा, तसं आता लक्ष्मीच्या पण भावाचाच घर झाला ना. हो बाबा, जाऊच्या माहेर तर आपलाही माहेर राहते ना. आता मग काकू माहेरी पोरकी आली तर उपाशी जाते का. आणि काकू मी चिकूला पाठवणारच होती. आता विसर्जनाला याल, जेवण वगैरे इकडेच कराल, घरी स्वयंपाक वगैरे नका करू सायंकाळचा. आता मी आली म्हणून सांगते का. नाही नाही काकू, मी चिकूला पाठवणारच होती आता थोड्या वेळाच्या नंतर. बरं ठीक आहे बाबा, चिकूला पाठवीन अजून. झाला नाही हो ललिता, मजाक करते. आता सांगितली ना, ठीक आहे येऊन. आता घरीच नका जाऊ ना काकू. आता आले तर इकडेच थांबा. नाही, शांताच्या घरून येतो, देव वगैरे पाहून, पाया वगैरे पडून. हो ठीक आहे ठीक आहे. जेवा जेवा आरामात, समोर बसतो आम्ही तिकडे. हो हो काकू, झालंच आहे आता जेवण. हे शांताई ना काही ऐकत नाही ना, काही नाही. किती वेळचा आवाज मारून राहिलो. शांता शांता शांता. का झालं जी, कशाला आवाज मारून राहिला. किती वेळचा आवाज मारतो तिकडे अंगणामध्ये सडा बिडा टाक म्हणून. कधी सडा टाकशील, रांगोळी कधी भरशील. देव आता काढायची वेळ झाली ना. अहो तर आता पाणी आणत होती सडा टाकायसाठी बकेटमध्ये. आता इकडे कामं आहेत ना, का बसली आहे का. ते इकडेचे कामं नंतर होत बसतील, पण पहिले सडा टाक, रांगोळी भर. देव काढायची वेळ झाली, पूजा पाठ करावं लागेल, काढून देव तिकडे, मग नंतर होत बसतील इकडेचे कामं. हो नंतर कधी होतील तर नैवेद्याचं असतं करत आहो. विसर्जन करून आला की मग झाला नाही का, झाला नाही का, जेवणाची घाई कराल तुम्ही. थांबता येते, अर्धा तास थांबता येते, पण तू आधी तिकडेच्या कर. मग ते भजने बिजनेमध्ये येतील तर सोबतच देव काढावं लागेल ना, न्यावं नाही लागेल का. मागेऊन नेणार आहे का मग. नाही हो, एकत्र मिळूनच घेऊन जाऊ विसर्जनासाठी. हो तर लवकर कर पटकन. हो बाबा, आता तुम्ही आवाज मारले नाही तर आतापर्यंत माझा सडा झाला असता टाकून. तुमच्या झाला का तिकडे प्रसादी वगैरेचा केला का पोरांनी. करून राहिले ना प्रसाद वगैरेचा. आई साखर पाहिजे आई प्रसादीमध्ये टाकायला. अरे तर बापा, मी आता हातामध्ये धरून ठेवली आहे का, साखर पाहिजे म्हणून राहिला. किचन मधून घेऊन जा ना बेटा. ते कोणता मावशी आहे तिथं किचन मध्ये. हो ठीक आहे आई, घेऊन जातो. बोलो कृष्ण भगवान की जय. झाले का सगळ्यांचे पाय लागून झाले. हो झाले ना, सगळ्यांचेच पाया लागून झाले. अरे ना सुलका काकू नाही आली ना पाया लागायला. त्या घरीच आहेत, आल्या नाही. अरे रमेश आणलं का नाही काकून ना. भाऊ आता नाही येत म्हणलं. नाही ना, मग नंतर येईन म्हणे. असं का. चला आता आरती करून घ्या, आरती झाली की मग विसर्जन करू. हो ना, ते सगळे नारळ वगैरे झाले का फोडून. प्रसादीमध्ये मिक्स केलं का विशाल मग. हो आई, सगळे नारळाचे तुकडे झाले प्रसादीमध्ये मिक्स करून. बोलो कृष्ण भगवान की जय. बोलो कृष्ण भगवान की जय. भगवान की जय. अजी शांताराम भाऊ, झाली का पूजा पाठ. कानोबे काढला लवकर चला. हो हो झाली झाली पूजा पाठ झाली, आता काढत आहो आम्ही पण. लाव ना शांता, कापूर लाव पटकन, कापूर किपूर घ्या. सगळेचे कानोबे आले, चला लवकर. मम्मी मी नाही यावर्षी कानूबा. नाही नाही, भाऊलाच पकडू दे. तू कुठं तेवढा उचलशील का. का मम्मी मी का लहान आहो का, उचलीन ना. नाही नाही, भाऊच नेईल विसर्जन करायला. तू बाकीचा सामान पकड. का मम्मी मी नाही. मम्मी पकडतो म्हणते तर पकडू दे ना. अरे सोनू, तळा काही जवळ नाही आहे. विसर्जन करायला जिथं आपण नेत आहोत तिथं लांब आहे. तू नाही नेऊ शकणार. अर्ध्या रस्त्यापर्यंत नेशील ना, मग म्हणशील भाऊ धर भाऊ धर. लाव ना शांता, कापूर लाव ना. ते देव येऊन जातील ना इकडे, कापूर घेऊनच नाही व्हायचं आपलं. हो लावतो लावतो. हाती घोडा पालकी पालकी. पकडला का बरोबर, हात पकडला विशाल. हो पप्पाजी बरोबर पकडलं ना. हा बरोबर, हळूहळू चाल. चला या ना बाबा लवकर. शांताराम भाऊ या ना, वाट पाहून राहिले तुमचे. या लवकर लवकर या, देव घेऊन. हो ना गा, येतो ना. खूप घाई करून राहिले बाबा, कसं तर. चल हो विशाल, समोर हो. किती दूर नेता, तिथेच करा ना विसर्जन. कशाला जास्त आतमध्ये घुसता तर माहित नाही.
नाही घुसत ना, करत आहो ना, इथंच करत आहो ना विसर्जन. आम्हाला नाही समजत का? इकडे समोर पाणीच नाही आहे ना, तिथं कसं कसं विसर्जन करून? मूर्ती तरी डुबली पाहिजे, एवढं तरी पाणी पाहिजे की नाही? लाल की अहो गुड्डीचे बाबा, तुम्ही का नुसते पायासाठीच गेले का तिथं पाण्यामध्ये? काकर म्हणते तर तू? काकर म्हणजे मूर्तीला हात धरा, विसर्जन करू लागा. हो धरतो ना, आता नेत आहेत मग धरतो विसर्जन करताना. काय रे दिमाग खराब करून टाकला? तुला घरी आधीच म्हटली मी, पाण्यात येत असेल तर येऊ नको, थांब म्हणून आजी जवळ. तुझ्या असंच आहे, कुठेही गेलं तर आपल्याच लावते. मम्मी जाऊ दे ना मला, पप्पाजी पण आहेत, चिकू दादा पण आहे ना, मी जातो ना पाण्यामध्ये. नाही ऐकत नाही का? नाही ऐकत? देऊ का दोन कानाखाली? एक वेळा सांगितलं ना, तुला समजत नाही का? बघ ना कसे विसर्जन करून राहिले पप्पाजी, चिकू दादा, मामाजी. बघ. मम्मी मला जायचं आहे ना, मला ते बाबली पाहिजे ना मम्मी. मी सांगते पप्पाजींना आणायला तुझ्या. तू जाऊ नको, इकडेच राह. पप्पाजी मला बावली पाहिजे, बावली आणाल. अरे बाबा, बावली नाही म्हणत, ते कृष्णाजीचे गोपी आहे. गोपी म्हणतात त्यांना. कशाला नेतो बेटा ते? फालतू खेळता, त्याचे हात पाय मोडता. नाही आवा, इथंच विसर्जन करू दे. नाही ना, मला पाहिजे ना, पाहिजे मला पप्पाजी. अहो शांता वहिनी, हा ऐकणार नाही. मोठा जिद्दीला पोरगा आहे, आता पाण्यातच जातो म्हणे. आता म्हटलं नको जाऊ बेटा, इथंच थांबतं म्हणते, मला ते बावली पाहिजे म्हणते. मी म्हटली आणतील पप्पाजी. तर आता तो म्हणजे त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे. तसं नाही व कावेरी, ते फालतू घरी नेतात आणि मग इथं ठेवतील तिथं ठेवतील, त्यांचे हात मोडतील तर पाय मोडतील तर डोका मोडतील. त्याच्यापेक्षा इथं विसर्जन केलेलं बरं. कृष्णाजी सोबतच विसर्जन करावे लागते, गोपी आहेत ते कृष्णाजीचे. हो वहिनी, पण हा ऐकत नाही ना, मोठा जिद्दीला पोरगा आहे का करता. ताई राहू दे ना, मायासारखा आहे तो पोरगा आहे. बरं तर ठीक आहे मंडळींनो, काल व्हिडिओ येऊ शकली नाही त्याबद्दल मी माफी मागते. थोडा मला बरं नव्हतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकली नाही. तर आता आम्ही कन्हैया विसर्जन करत आहोत. बस आता झालेलंच आहे कन्हैया विसर्जन. तर कशी वाटली मग कन्हैया विसर्जनची व्हिडिओ तुम्हाला? तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी हार्ट्स चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि छान कमेंट्स करता त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या खूप खूप मनापासून धन्यवाद. जय श्रीकृष्ण. राधे राधे.